सासू सून कॉम्पिटिशन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय. हार कुठे हार? हार जिंकणाऱ्याला भेटणार आहे. ओके. तुम्ही चंदनाचं का नाही घालत? का ग? सगळेच मोकळे होतील मग. घरात एकदम खेळीमेळीचं वातावरण असतं आमच्या. गुड. तुम्ही तयार आहात? हो, कधीपासून. ओके. मग मी तुम्हाला अगदी काही सोपे प्रश्न विचारणार विचार. आहात. तुम्ही सोपे उत्तर द्यायचे. त्यामुळे आम्हाला कळेल की सासू आणि सुनेचं किती प्रेम आहे. Yes. ओके. पहिला प्रश्न दोघींसाठी असा आहे की तुमच्या दोघांसमोर यमदेव आला आणि त्याने सांगितलं की तुमच्या दोघींपैकी मला एकाचे प्राण पाहिजे, तर तुमच्यापैकी कोणाचे प्राण द्यायला तयार आहात? मी माझे दे. हो. नाही माझेच देईन, कारण का ह्यांची तीच इच्छा आहे. असं काय करतीस? हा? माझे देईन ना मी. माझं काय राहिलं आता? सगळं तुझंच राज्य. हार मिळालं का हार घालून मारायला मोकळी. बाकी काय? हा? हो ना? हो. मग साव्या दे ना घराच्या. हा? टर्निंग पॉइंट या ठिकाणी आलेल्या सुनेने साव्या मागितलेला आहे. सासू साव्या देते की नाही ते बघायचं का आपल्याला. नाही देणार? का नाही देणार? मग चाव्या देणार. हा? काय? आई, या घे. अगं तू चाव्या दिल्यास? हो, कुठल्या चाव्या आहेत या? बाथरूमचे. दिल्या की चाव्या? चाव्या दिल्या, सासूने चाव्या दिलेल्या आहेत, तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न सासूबाई तुमच्यासाठी. समजा तुमच्या सुनेच्या हातून चपाती करपली तर तुम्ही काय कराल? करपली तर खाऊ की आम्ही. त्याला काय खाऊ की? मग हॉटेलमध्ये नाही का आपण खात रोटी करपलेली आणि म्हणतो मस्त झाली कुरकुरीत, तसंच येते. माझी बायको आहेच एवढी सुंदर की तिला बघून पोळी सुद्धा जळते. पोळीचं ठीक आहे, तुझं काय? खेळीमेळीचं वातावरण घरात आमच्या. कळलं खेळीमेळीचं वातावरण कळलेलं आहे. पुढचा प्रश्न सुनबाई तुमच्यासाठी आहे. बऱ्याच सुन्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच सासवा किचन मध्ये लुडबुड करतात आहे, तर सासूने किचन मध्ये लुडबुड करावी का? हो, किंवा लुडबुड तरी करावी, कारण हॉलमध्ये बसून सोफा उभवण्यात काय पॉइंट आहे, नाही का? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की लुडबुड करावी ती चांगलीच आहे, म्हणजे त्या प्रेमानेच करतील ना. जसं लग्नाआधी आई आपल्याला काही गोष्टी सांगायची, तसं लग्नानंतर सासूबाई सांगतात तसं समजायचं आणि पुढे चालत राहायचं. करेक्ट. आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सुनबाई, तुम्हाला मी शेवटचा प्रश्न विचारतोय, नीट आहे का? जर वेगळं राहायची पाळी आली तर तुम्ही कुठे राहणार? याच घरात की वेगळ्या घरात? काय मूर्खासारखे प्रश्न विचारता तुम्ही? हा माणूस आहे का मस्करी? अर्थात वेगळ्या. वेगळ्याच घरात राहणार, कारण हे घर माझं नाहीच आहे. आणि सगळी लोक म्हणजे असंच म्हणतात ना म्हणताना की ही आमच्या घरची सून आहे, ही आमच्या घरची सून आहे, पण असं कधी म्हणताना ऐकलंय का हे घर आमच्या सुनेच आहे? म्हणजे ह्या तरी म्हणत नाहीत. हा, त्यामुळे मी ठरवलंय, मी आणि चमन आम्ही वेगळे राहू आणि आमचा वेगळा छोटासा राजा राणीचा संसार करू. आणि बाबाही येतीलच ना आपल्या बरोबर. हो. अगं काय बोलतीस तू? घरातली माणसं अशी बाहेर गेल्यावर घराला काय अर्थ उरणार आहे? नाही, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण असं जाऊ नको घर सोडून ग. हाराच्या निमित्ताने का होईना, पण तुमच्यातला हा समजूतदारपणा पाहायला मिळाला हेच खूप आहे. अगं एवढा समजूतदारपणा असतो. तेच मला म्हणायचं होतं की हा समजूतदारपणा हा दागिन्यांसारखा चार चौकात मिरवण्यासाठी नाहीये. समजूतदारपणा हा स्त्रीचा खरा दागिना आहे. प्रत्येक सासू सुनांनी हा समजूतदारपणा दाखवला ना, तर ह्या सासू सुनांसारखे प्रत्येकाचे संसार हे नंदनवनासारखे फुलतात. वा वा वा, चांगलं सांगितलं. आता नाही भांडणार आम्ही. बुवा, पण कोण आपण?
तू ओळखलं नाहीस? नाही. एक मिनिट थांब. तसं ओळखणार नाही. तुम्ही अगं बाई केवढा गेटअप केला होता, ओळखलंच नाही मी. गेटअप सगळा माझा होता. नुसता फक्त यांनी लावलाय. बाबा पण मस्त होता ना तो. गप्प बस. काहीतरी तुम्ही पण ना असं हार कुठे हार कुठे. ऐका ना सासूबाई, आता खर तर मी तुम्हाला हार देणार आहे, तो पण मोठ्या हिऱ्याचा, मोठ्या हिऱ्याचा. हा. कुठला? नागमणीचा. नागमणी. कसं काय? कसं काय म्हणजे तुम्ही विसरलात मी कोण आहे? सावनी, तू तर इकडे अभिनय क्षेत्रातलेच आहेत सगळी मंडळी आणि तू गायन क्षेत्रात. हो. काय सांगशील, कशी झाली होती ओळख? तुमचंही अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज हेही सांगा. अरेंज मॅरेज, पण अच्छा. वेगळ्या प्रकारचं. म्हणजे आम्ही आधी ओळखत होतो. ह्यांची पॅथॉलॉजी लॅब ही पुण्यातली एक प्रतिष्ठित पॅथॉलॉजी लॅब आहे, दांडी अच्छा. पॅथ लॅब्स. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सांगायच्या की तुझा तो मित्र आहे ना, त्याच्याकडनं जरा मला ब्लड चेकअप वगैरे करून घेणं वगैरे. अच्छा. असं ओके. आणि अशी ओळख झाली, इंट्रोडक्शन असं झालं होतं. आणि ज्या मैत्रिणी त्याला आधीपासून ओळखत होत्या तर त्या मला त्याच्यावरनं असं चिडवायच्या की तू बघ ना ग, तो चांगला मुलगा आहे, कारण त्याची आई खूप चांगली आहे, तू जरा बघ ना काहीतरी, कारण आधी तू सासू हेरून ठेव मग आपण बघू मुलाचं वगैरे. त्या खूप जास्ती गोड आहेत आणि त्या स्वतःच एक आदर्श सून आहेत, कारण आमच्या घरात आजी सासूबाई पण आहेत. जसं काही ट्युनिंग्स असतात ना की पटकन होऊन जातात, आणि जशी माझी आई आहे तशाच माझ्यासाठी त्या आहेत. वा वा. बरं, सासूबाईंकडे आता येणार आहे. घरात पॅथॉलॉजीचीच लॅब आहे, मग पत्रिका तपासली की रक्तगट? कोणी तपासलेलं नाहीये. दोन्ही तपासलेलं नाहीये. वा वा वा. सावनी इतकी देखणी आहे, तशी मनाने खूप देखणी आहे ती, आणि खूप प्रेमळ आहे, सगळ्यांची काळजी घेते. खूपच अगदी कळतंय ना, 3च महिने झाले. कळतंय ना, 3च महिने झाले असं म्हणाली ती पटकन. तर सगळ्या सासू सुना इथे आलेल्या आहेत. एक छोटासा वेगळा राऊंड झाला पाहिजे, तो म्हणजे परंपरागत उखाणा घेण्याचा. पण सुनांनी घ्यायला पाहिजे असं माझं, मी बोललोच आहे ते. सुनांनी घ्यायला पाहिजे एक उखाणा. चला सावनी. प्लीज आजचं शूटिंग लवकर संपवा, कारण शूटिंग आहे उद्या. आशिषचं नाव घेते, चला हवाई उद्या. वा वा. ह्यात तिने सांगितलं, नवऱ्याचंही नाव सांगितलं, आमच्या कार्यक्रमाचं प्रमोशन केलं, आणि मी सध्या किती बिझी आहे हे पण सांगितलं. आज शूटिंग आहे, उद्या पण शूटिंग आहे. हो, आपण आशिषसाठी जोरदार टाळ्या.